गडचिरोलीची विधानसभा निवडणूक देखील त्यांनी लढवली। जवळपास 70,000हून अधिक मतदान त्यांनी 2019 मध्ये घेतले होते। त्यांच्यासोबत डॉक्टर चंदाताई कोळवते देखील आहेत, त्या महिला आघाडी काँग्रेसच्या प्रदेश सचिव आहेत। या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी यांना दुपट्टा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची विनंती करावी। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर चंदाताईंचं देखील दुपट्टा देऊन स्वागत करावं अशी विनंती मी माननीय बावनकुळे साहेबांना करतो। खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर, धन्यवाद। यानंतर मी डॉक्टर नितीन कोळवते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं। मोदी साहेबांच्या विकासाला प्रेरित होऊन मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा काम करेल कोणती अपेक्षा न बाळगता आणि देवेंद्रजींना प्रेरित होऊन बावनकुळेजी साहेबांना प्रेरित होऊन त्यांच्या कामांना प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे। त्यानंतर चंदाताईंना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं। आपण सर्वांना इथे जमलेल्यांना नमस्कार। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या विकासाच्या संकल्पनेला आमचा पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये हा देश, हा महाराष्ट्र आणि आमचा गडचिरोली जिल्हा हा खूप प्रगती करेल, यावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही दोघेही या पक्षामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही बावनकुळे साहेबांचं खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हा दोघांनाही या पक्षामध्ये घेतलंय आणि काम करण्याची संधी दिली आहे। धन्यवाद। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात सातत्यानं एकापेक्षा एक नेते भारतीय जनता पार्टीचे आहेत। मी माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं। भारतीय जनता पक्षाकरता आणि गडचिरोली लोकसभेतील भारतीय जनता पार्टीची संघटना वाढीकरता आज महत्त्वाचा दिवस आहे। आज प्रतिष्ठित वैद्यकीय सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य लाखो लोकांच्या वैद्यकीय सेवेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये वैद्यकीय सेवा देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी समाजाची ज्यांनी सेवा केली आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आदिवासी बांधवाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं असे डॉक्टर नितीन कोळवते, सध्या ते काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून त्यांनी काम करत होते आणि आमच्या ताई चंदाताई कोळवते त्यासुद्धा डॉक्टर आहेत आणि त्यासुद्धा प्रदेश काँग्रेसमध्ये सचिव होत्या। आज मला त्यांनी पक्षप्रवेशाकरता विनंती केली। डॉक्टर नितीन कोळवते यांनी 70,000 मतं काँग्रेसमध्ये विधानसभेमध्ये घेतले होते। विधानसभेचे उमेदवार होते काँग्रेसचे आणि आज त्यांनी आपल्या संपूर्ण हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे। आमचे खासदार अशोक नेतेजी, बाबूराव कोडेजी,
आमचे सर्व गडचिरोली जिल्ह्याचे सर्व नेते, देवराव होळीजी असतील, कृष्णा गजबेजी असतील, आमचे अध्यक्ष वागरेजी आहेत, या सर्वांनीच आज या पक्षप्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि मला विश्वास आहे की डॉक्टर नितीन कोळवतेजी आणि चंदाताई हे दोघंही भारतीय जनता पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्षाकडनं जे काही संघटनात्मक कार्य आहे ते पुढे नेतील. पक्षप्रवेश करताना त्यांनी एकच मुद्दा माझ्यासमोर ठेवला, तो अत्यंत विश्वासाने त्यांनी माझ्यासमोर ठेवला. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतलेली आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचे योगदान असावं. आम्ही डॉक्टरी कार्यात सेवा देतो, पण समाजाच्या शेवटच्या आदिवासी बांधवाचं कल्याण करण्याकरता मला संधी द्यावी. आणि त्यांनी एक शब्द पुन्हा मला सांगितला की आम्हाला पक्षप्रवेश का करायचा आहे, तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारने आमच्या समाजातील एक शिक्षक महिलेला, माननीय द्रौपदी मुर्मूजीला या देशाचं राष्ट्रपती पद देण्याचं कार्य आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालं. याकरता आमचा आदिवासी समाज भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे. हा अत्यंत महत्त्वाचा चर्चा त्यांनी माझ्याशी केली आणि त्यांच्या चर्चेत हे सुद्धा म्हटलं, मी कुठल्याही पदाकरता पक्षात प्रवेश करत नाही आहे, केवळ मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देते आहे. आणि हा देश पुढे गेला पाहिजे. देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, महाराष्ट्र कल्याणाकरता मला संधी द्या. मी त्यांना आश्वस्त करतो, डॉक्टर नितीन आणि डॉक्टर चंदाताईंना, की भारतीय जनता पक्ष खंबीरपणे आपल्या पाठीशी पारिवारिक पद्धतीने उभा राहील आणि आपलं नेतृत्व, कर्तृत्व पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. मी त्यांना पक्षामध्ये पुन्हा शुभेच्छा देतो आहे. हां, बंटी भांगडियाजी यांचा पुढाकार या पक्षप्रवेशाला होता, त्यांचंही मी स्वागत करतो. उद्धव ठाकरे सध्या दौरे करतायत आणि ते प्रत्येक दौऱ्यामध्ये जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतायत. उद्धव ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये निराश असलेल्या आणि ज्याप्रमाणे बुद्धिभ्रंश होतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आहे. खरं तर मोदीजींना औरंगजेब बनणे ही महाराष्ट्राची जनता, देशाची जनता सहन करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ह्याचा बदला घेईल. खरं तर मोदीजींना औरंगजेब बनण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगजेबी कार्य काय केले आहे? पहिलं औरंगजेबी कार्य केलं आहे, जसं औरंगजेबाने सत्ता प्राप्त करण्याकरता स्वतःच्या भावाला घराच्या बाहेर काढलं. सत्ता प्राप्तीकरता औरंगजेबाने आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं. महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्तीकरता घरातल्या भावाला कुणी काढलं, औरंगजेबी वृत्ती कुणी स्वीकारली, या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं. आता औरंगजेब वृत्ती कोणाची आहे? उद्धव ठाकरेची. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जमीनदोस्त करून बाळासाहेबांनी म्हटलं होतं, मी काँग्रेससोबत जायचा दिवस येईल त्या दिवशी पक्ष बंद करेल, पार्टी बंद करून टाकेल, दुकान बंद करेल. औरंगजेबी वृत्ती असलेला उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा विचार सोडून सभेमध्ये माझे हिंदू भाऊ बहिणींनो हा शब्द सुद्धा गळून टाकला.
औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या घरातल्या भावाला सुद्धा, मोठ्या भावाला सुद्धा बेघर केलाय. औरंगजेबी वृत्ती असलेले उद्धव ठाकरे खरं तर सत्ता प्राप्तीकरता तुम्ही देवेंद्रजी सारख्या सख्या भावासारखं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेजीची औरंगजेबी वृत्ती आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या नेतृत्वातल्या इमानदार साथीवर खंजीर खुपसला. जी साथ दिली मोदीजींनी, त्यांना देवेंद्रजींनी साथ दिली, त्यामध्ये खंजीर खुपसला. माझा दावा आहे की मागच्या वेळी तुम्ही 18 खासदार मोदींचा फोटो लावून निवडून आणले होते. मोदीजी देवेंद्रजींचा पुढाकार होता, मोदींचा तुम्ही फोटो लावला. जेव्हा मोदींचा फोटो लावला तेव्हा औरंगजेब नव्हते. देवेंद्रजींनी तुम्हाला संपूर्ण प्रकारचं छत्र दिलं तेव्हा ते औरंगजेब नव्हते. आणि आज सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदीजींना औरंगजेब म्हणतो आहे. जेवढ्या उद्धव ठाकरे शिमगा करतील, जनता मतदानातून शिमगा केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंच्या राजकीय भविष्यातल्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय भविष्यातली सर्वात वाईट निवडणूक 2024 असेल. आतापर्यंतच्या इतिहासात उद्धव ठाकरेला जेवढे मतं मिळाले त्यापेक्षा कितीतरी मतांनी उद्धव ठाकरेचा पराभव होईल. पर्सेंटेज ऑफ व्होट जर उद्धव ठाकरेचे बघितले तर संपूर्ण पतन झालेलं दिसेल. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेजी शिमगा करू नका, जनता तुमचा शिमगा करेल. मोदीजींना औरंगजेब म्हणताय, तुम्हाला माहिती आहे का नाही की 22 जानेवारीला तुम्हाला राम मंदिराचं निमंत्रण दिलं होतं, प्रतिष्ठापनेचं निमंत्रण दिलं होतं. पण काँग्रेसच्या दबावाखाली तुम्ही राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेला गेले नाही. ज्या मोदीजींनी 527 वर्षानंतर 527 वर्षात 25 पिढ्या निघून गेल्या. जनता वाट बघायची कुणीतरी येईल आणि तंबूतल्या रामलल्लाला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रतिष्ठापित करेल. विसरले का 22 जानेवारी? उद्धव ठाकरे जरा एकदा 22 जानेवारी उडून बघा. जगातली सर्वात मोठी दीपावली लोकांनी त्या ठिकाणी साजरी केली. आणि तुम्ही मोदीजींना औरंगजेब म्हणताय. खरं तर जरा येऊ द्या, 4 जून दिसेल तुम्हाला, दिसेल आपल्याला. आणि त्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राची जनता बदला घेईल. शरद पवारांनी थेट भाजपला इशारा दिलेला आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याला भाजप दोषी आहे आणि भाजपला याची किंमत मोजावी लागेल असं शरद पवार म्हणतात. केंद्रीय तपास यंत्रणा 12-12, 13-13 नोटीस देतं आणि त्या नोटीसचं उत्तर आपण देऊ शकत नाही. मला जर नोटीस आली असती तर मी पहिल्या दिवशी उत्तर दिलं असतं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक लोकांना नोटीस यायला आम्ही उत्तर दिले. तुम्ही जर भ्रष्टाचार केला नाही तर मग तुम्ही उत्तर का देत नाही? आणि तपास यंत्रणावर आमचा काही कंट्रोल नाही. कोणी तपास यंत्रणाच्या आमचा काही त्या ठिकाणी संबंध नसतो. तपास यंत्रणाला जर तुम्ही वेळेवर रिप्लाय दिला नाही, काल आगडोम ठोकतायत शरद पवार साहेब. काँग्रेसचा पुळका आला त्यांना. काँग्रेसचे अकाउंट कशामुळे बंद झाले? 10-10 वर्ष काँग्रेसने जमा केलेल्या पैशाचा हिशोब 15-15 वर्ष 10-10 वर्ष तुम्ही प्रशासकीय यंत्रणेला देत नाही. आणि मग तुमचे कायदेशीर अकाउंट बंद झाले. तुम्हाला कायदेशीर कारवाया झाल्या, तुम्ही आमच्या नावाने बोंबा मारता. सांगा ना तुम्ही प्रशासकीय यंत्रणेला तुम्ही आपला हिशोब का दिला नाही? भारतीय जनता पार्टी प्रत्येक वर्षी 31 मार्चला आपला हिशोब सबमिट करतं. आमच्यावर झाली कारवाई. आम्ही हिशोब व्यवस्थित दिले आहेत. आमच्या कार्यालयाचं संपूर्ण ऑडिट आणि अकाउंट बरोबर आहे. तुम्ही कुठले पैसे आणले, कुठं नेले हे माहिती नाही आहे. आणि त्यामुळे तपास यंत्रणा या किंवा प्रशासकीय यंत्रणा त्यामुळे पुढे गेल्या असतील. आणि त्यामुळे तपास यंत्रणेने केलेली कारवाईवर राजकीय त्या ठिकाणी त्याला राजकीय पद्धतीने घेणे. शरद पवार साहेब तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला
हे शोभत नाही. मला वाटतं अरविंद केजरीवालचं समर्थन करण्यापूर्वी त्या 12 समन्सवर जरा बोलले पाहिजे होते असं मला वाटतं. काँग्रेसच्या उमेदवारावर हल्ला झाल्याची माहिती समोर येते. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला झाला, त्यांनी थेट भाजपचं नाव घेतलेलं आहे. खोटारडे आहे हो, ते संस्कारच आमचे नाही आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी आमच्याही गाड्या अडवल्या आहे, पंकजाताई मुंडेची गाडी अडवली आहे. मराठा आंदोलनामध्ये अनेक आमच्या नेत्यांना घेराव केला आहे. शेवटी त्यांच्या संतप्त भूमिका त्यांनी मांडल्या आहे, कालही मांडल्या असतील. त्यांनी सर्वपक्षीय मराठा समाजाने आंदोलन केलं आहे. काँग्रेसच्याही गाड्या अडवत आहे, भाजपच्याही गाड्या अडवत आहे. कोणत्याही उमेदवाराला ते म्हणतात आहे की बाबा आम्हाला न्याय मिळवून द्या, ते करतात आहे. त्यामुळं प्रणिती शिंदेवर मराठा समाजाच्या आंदोलकांनी काही जर मागणी केली असेल त्याला तुम्ही घेराव कसा म्हणता? मराठा समाजाला तुम्ही कसं काय त्या ठिकाणी चुकीचं म्हणू शकता? प्रणिती शिंदेनी मराठा समाजाच्या आंदोलकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याऐवजी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन म्हणून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलकांना त्या ठिकाणी ग्रह पकडलेला आहे. कुठलंही आंदोलन भाजपचं नव्हतं आणि ते आमचे संस्कार नाही. प्रणितीताई, राजकारणाकरता तुम्ही या स्तराला जाऊ नका. भारतीय जनता पक्ष कधीही संस्कारमय पद्धतीने वागतो आहे आणि त्यामुळं आमच्या नावाचा वापर या पद्धतीने करू नका. मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी दिलेलं निवेदन तुम्ही त्याला या पद्धतीने भाजपाचं घेराव वगैरे म्हणू नका. सर, आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे, अरुण केजरीवालांना अटक झाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणतात की निर्लज्जपणे सरकारी यंत्रणा हाताशी धरून विरोधकांना विकत घेतलं जातं. आदित्य ठाकरेजी जरा अजून प्रशिक्षित व्हायचे आहे, जरा कायद्याचं ज्ञान वगैरे घेतील मग त्यांनी बोलावं. शरद पवार असे म्हणाले की सध्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये खुल्या वातावरणात या सगळ्या निवडणुका होतील असं शंका वाटते. का वाटतं सांगा त्यांना? कोणी अडवला त्यांना? मला तर त्यांना विचारायचं आहे. मला काही पवार साहेबावर, त्यांच्या नेतृत्वावर, कर्तृत्वावर टीका करायची नाही. का तुम्हाला एवढं पायी फिरावं लागतं आहे? कोणी थांबवलं तुम्हाला? तुम्ही इतक्या राज्याचे इतकं 40 वर्ष नेतृत्व केलं. एक साधा व्हिडिओ पवार साहेबांनी अपीलचा केला असता म्हणजे मी तर असं समजण्यापैकी आहे की 40, 45, 50 वर्ष जेव्हा महाराष्ट्राचं इतकं मोठं नेतृत्व पवार साहेब आहे, माझी अपेक्षा अशी होती पवार साहेबाकडनं की त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वाने या निवडणुकीत साधा व्हिडिओ जरी पाठवला असता आणि साधं निवेदन जरी लोकांना केलं असतं तरी त्याचं नेतृत्व सिद्ध झालं असतं. आज त्यांना पायी फिरावं लागतं आहे, गल्लोगल्ली फिरावं लागतं आहे, प्रत्येकाच्या घरी जावं लागतं आहे. याचा अर्थ शरद पवार साहेब मला समजून सांगा, तुम्हाला का फिरावं लागतं आहे? या वयात का फिरावं लागतं आहे? काय तुमच्या खालच्या लोकांनी जनतेची कामं केली नाही, विकासाची कामं केली नाही? का तुम्हाला मत मागावे लागतात? आणि या पद्धतीने या वयात मला त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. पण ज्या पद्धतीने पवारसाहेब बोलत आहे खुल्या वातावरणात नाही, कुणा अडवला त्यांना? त्यांचा कोणी निवडणुकीमध्ये घेराव केला? भारतीय जनता पक्षाने काही गुंडगर्दी केली? भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काही रस्त्यावर आला? खुल्या पद्धतीने तुम्ही फिरताय, पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतायत, तुम्हाला सर्व त्या ठिकाणी सरकारी यंत्रणांच्या पाठीशी आहेत. का असा विचार करतायत? निवडणुकीच्या पराभवाचं चित्र जेव्हा समोर येतं तेव्हा अशा प्रकारच्या पद्धतीने वातावरण तयार करून, सहानुभूतीचं वातावरण तयार करून मताचं राजकारण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी सहानुभूती चालत नाही. सहानुभूती एखाद्या वेळी घेता येतं. सहानुभूतीचं राजकारण करणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवेल. सर, माढा लोकसभेवरून भाजप आणि महायुतीमध्ये वाद काय दिसतोय? कारण रामराजे निंबाळकरांनी एक बैठक घेतली आणि असं सांगितलं की आमच्या विरोधानंतर जर भाजपनं उमेदवार कायम ठेवला तर काही घडलं तर त्याची जबाबदारी आमची नसेल. असं आहे, काही दिवस मतभेद असतात, कालांतराने ते निघून जातात. सर, साताऱ्याच्या जागेवरती सुद्धा वाद आहे. उदयनराजे इच्छुक आहे पण ती जागा राष्ट्रवादीला जाणार आहे असं बोलत. 2 दिवस झाले महायुतीमध्ये सातारा या लोकसभेचा निर्णय अजितदादा, देवेंद्रजी, एकनाथजी आणि आमचं केंद्रीय नेतृत्व लवकरच करेल. आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आमच्या 6-7 ज्या सीटवर
चर्चा सुरू आहे ती पूर्ण होईल. सर मनसेला सोबत जे आहे ते घेतलं जात आहे, दोन मोठ्या मनसेला सोबत घेतलं जात आहे, दोन मोठ्या बैठका झाल्या दिल्लीत आणि राज्यात सुद्धा बैठक झाली. नेमकं महायुतीत त्यांना सामील करून घेतलं जाणार आहे की मागून त्यांची मदत घेतली जाणार? केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत राज ठाकरे साहेबांची चर्चा झाली आहे. मी त्या चर्चेचा नेतृत्वाकडे चर्चा आहे, त्यामुळे मी त्या चर्चेत भाग घेतला नाही आहे. पण मला वाटतं राजसाहेबांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे त्यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये देशाकरता महाराष्ट्राकरता उत्तम आणि अतिउत्तम काय करता येईल, मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता त्यांनी जो विचार केला आहे, मी एवढंच म्हणेल की अत्यंत महत्त्वाचा निर्णय राजसाहेब करतायत. कारण या निर्णयामुळे 2024 ते 2029 मध्ये आपण जे बघतोय की जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत होणार, हा जो मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे, अशाच पद्धतीने या आम्हाला जो सपोर्ट मिळेल राजसाहेबाचा, त्या सपोर्टला अत्यंत महत्त्व आहे. मला वाटतं यातनं चांगल्या महाराष्ट्राचं, उत्तम महाराष्ट्राचं, विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होईल. सर काल बैठक रात्री महत्वाची पार पडली आणि आता एकनाथ शिंदे किंवा तुम्ही सगळेच म्हणून की ज्या ठिकाणी थोडंसं अंतर्गत गोंधळ आहे, जर पक्षविरोधी कुणी काही करत असेल तर कारवाईची भूमिका देखील आता येताना दिसते. मग ते अमरावती असेल, शिवतारेंसाठी भूमिका असेल, अशा ठिकाणी कारण अगदी जवळ आले आता, तर काय नेमकं कालच्या बैठकीत ठरलं तर तुम्ही पक्षविरोधी कारवाई करत असेल तर काय नेमकं पक्षविरोधी कारवाई करणार, पक्षविरोधी बाबी ज्या समोर येणार किंवा आल्या, शेवटी पक्ष एका लेवलपर्यंत सर्व प्रकारची समजूत काढून, सर्व प्रकारे समजूत या ठिकाणी चर्चा करून, काही मतभेद असतील ते मिटवून, कौटुंबिक पक्ष आहे आणि यातून मतभेद आणि मनभेद मिटवून त्यांना शेवटपर्यंत आम्ही समजावण्याचा प्रयत्न करू. शेवटी जर कुणी पक्षाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत असेल तर मग त्याचा वेगळा विचार होईल. एक शेवटचा प्रश्न होता, काय आहे की बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे, पुण्यामध्ये आम आदमीतर्फे निदर्शने केली जात आहेत, काय सांगा, तुमचं काय उत्तर असेल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं आम्ही जे काही सरकार आपलं त्या ठिकाणी त्या आंदोलनाबद्दल सरकार विचार करेल, पण पोलीस त्या ठिकाणी आहेत, पण आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्यांना प्रत्युत्तर देणे, त्यांच्याबद्दल काही मोठ्या प्रमाणावर हे करणे, त्यापेक्षा त्यांनी आंदोलनकर्त्यांनी हे तपासून घेतलं पाहिजे की आपल्या नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार हा जो उघड झाला आहे तो दाबण्याकरता आंदोलन करतायत आणि खूपच जास्त केलं तर मग जशात तसं उत्तर देऊ. सर हिंदी में जो ज्वाइनिंग हुई है आज उसके बारे में ब्रीफ कर दीजिए और ये किस तरह से उस रीजन में आप लोगों के लिए फायदेमंद होगा? आज महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी गढ़चिरौली लोकसभा में जो भारतीय जनता पार्टी है, हम सबके लिए आज अच्छा दिन है. हमारे पार्टी में एक बहुत बड़ा एडिशन होने जा रहा है. प्रदेश कांग्रेस के सेक्रेटरी और जो कांग्रेस पार्टी के टिकट पर विधानसभा चुनाव में लड़े थे, ऐसे डॉक्टर नितिन कोड़वते, डॉक्टर चंदाताई कोड़वते जो प्रदेश कांग्रेस के सेक्रेटरी है, 70,000 वोट लिए थे कांग्रेस में. उन्होंने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश लिया है और प्रवेश करने के समय उन्होंने कहा है कि जिस प्रकार से उनका नेतृत्व है गढ़चिरौली जिले में, वो बड़ा हॉस्पिटल चलाते हैं, कोविड में बहुत आदिवासी समाज की उन्होंने सेवा की है, उनका जो नेतृत्व है वो आदिवासी समाज में एक बड़ा नेतृत्व है. कांग्रेस का भी बड़ा नेतृत्व था. उन्होंने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है और प्रवेश करते समय उन्होंने कहा है कि मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है, मोदी जी ने विकसित भारत की गारंटी ली है. उस विकसित भारत के लिए हम मोदी जी को साथ देना चाहते हैं.
और उन्होंने आज भाजपा में पक्ष प्रवेश किया है। ये बड़ा पक्ष प्रवेश है। हजारों कार्यकर्ता डॉक्टर कोड़वती जी के पीछे गढ़चिरौली जिले में खड़े हैं और इसमें हमारी भारतीय जनता पार्टी बहुत मजबूत होगी। लोकसभा में गढ़चिरौली में एक बड़ा पार्टी प्रवेश माना जाता है। अगर आप देखें गढ़चिरौली जिले में इसका बहुत आपको पार्टी प्रवेश से बहुत जो पॉलिटिकल जो वहाँ के समीकरण है वो बदलने वाले हैं। और उन्होंने ये कहा कि माननीय मोदी जी ने हमारी आदिवासी शिक्षक महिला बहन को, द्रौपदी मुर्मू जी को, देश का राष्ट्रपति पद पर जो आज विराजमान है मोदी जी के नेतृत्व में हुआ है। तो मोदी जी ने आदिवासी समाज की एक महिला शिक्षक अपने द्रौपदी मुर्मू जी को जब इतना उन्होंने सम्मान दिया है तो हमारी जवाबदारी है कि महाराष्ट्र के विकास के लिए, देश के विकास के साथ मोदी जी के साथ रहे। मैं भारतीय जनता पार्टी में उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। और उन्होंने ये भी कहा मुझे कोई पोस्ट नहीं चाहिए, मुझे कोई प्रलोभन नहीं चाहिए, मुझे कोई पोस्ट नहीं चाहिए, मुझे कोई आने वाले दिनों में आप पार्टी में क्या, संगठन में क्या करना है वो करिए, लेकिन कोई वो जो कोड़वती जी आए हैं वो कोई भी अपेक्षा से नहीं आए। केवल जब बंटी बांगड़िया जी हम बात कर रहे थे, जब अशोक नेती जी बात कर रहे थे, उनने कहा कि विकसित भारत का संकल्प हमें पूरे आगे लेके जाना है और मोदी जी को साथ देनी है। इसी कड़ी में एक सवाल है, जिस प्रकार से इनकमिंग कांग्रेस पार्टी से भारतीय जनता पार्टी में हो रहा है, ऐसे स्थिति में मुंबई की अगर बात करें तो बताया जा रहा है कि संजय निरुपम जो है वो आप लोगों के संपर्क में है। तो क्या ये जो कांग्रेस पार्टी का एक्सोडस है वो कहीं ना कहीं निरुपम को भी भारतीय जनता पार्टी में लेकर के आने की चर्चा? संजय निरुपम जी अपना पूरा जो उनका अगर जीवन देखे तो कांग्रेस पार्टी में उन्होंने अपना पूरा कार्य किया है, अच्छा संगठन जोड़ा है, एक अच्छा जाना माना चेहरा मुंबई और महाराष्ट्र और देश की राजनीति में है। उत्तर भारतीय समाज में आज जिस प्रकार से उनका नाम है, लेकिन उन्होंने ना मुझसे आज तक कोई बात की, ना पार्टी में प्रवेश की कोई बात की। उनके कर्तृत्व और नेतृत्व में मैं कोई प्रश्न चिन्ह नहीं खड़ा करूंगा। लेकिन विकसित भारत के संकल्प के लिए मोदी जी को साथ देना चाहते हैं तो ये दुपट्टा हमारा तैयार है, लेकिन उन्होंने आज तक कोई बात नहीं की है, ना हमारे संपर्क में है। ये दुपट्टा का कोई भी सम्मान करना चाहता है, मोदी जी के विकसित भारत के ये जो रथ निकला हुआ है इसको साथ देने के लिए तैयार है, तो हम भी दुपट्टा लेकर बैठे हैं। सर बात करते हैं दिल्ली की शराब घोटाले मामले में गिरफ्तारी के बाद विपक्ष जो है इंडिया अलायंस की बात करें, कई नेता अखिलेश यादव है या शरद पवार है, ममता, कई लोगों ने इस अरेस्ट को इलीगल बताया और कहा ये कहीं ना कहीं लोकतंत्र की हत्या है। इस पूरे कार्रवाई को जो विपक्ष बयानबाजी कर शरद पवार ने सर इसमें ये कहा है कि इसका खामियाजा भी भुगतना पड़ेगा, दिल्ली की 7 सीटें केजरीवाल ही जीतेंगे। राजनीति के लिए हम बात नहीं करेंगे। जनता पे विश्वास है कि मोदी जी को वोट मिलेगा, 400 पार हम करेंगे। लेकिन जहां तक केजरीवाल की कार्रवाई का सवाल है, मुझे लगता है कि जिस प्रकार से मैंने थोड़ा उसकी जानकारी ली है, 10 से 12 नोटिस भ्रष्टाचार के जो पुरावे और 10-12 नोटिस उनको दिए गए। एक भी हियरिंग को, एक भी नोटिस को उन्होंने रिप्लाई नहीं किया, इतना ही मुझे जानकारी है। अब रिप्लाई नहीं किया, आपको नोटिस आती है और भ्रष्टाचार के कुछ आरोप होते हैं, इसमें रिप्लाई नहीं करना और यंत्रणाओं को अंडरस्टूड करना, ये भी एक सवाल है। मुझे ज़्यादा इसके बारे में बोलना नहीं है, लेकिन जहाँ तक विपक्ष की बात है, जनता समझदार है। अगर भ्रष्टाचार किया है तो ही कार्रवाई होती है। और ये जो पार्टियां बाकी उनके पीछे खड़ी है, इंडिया आघाड़ी की या इंडिया अलायंस की, ये पार्टियां भ्रष्टाचारी पार्टियां है। इनको अभी डर लग रहा है दुकान बंद होने का, और पक्का दुकान बंद होने वाला है 4 जून को। और इसलिए थोड़ी सी सिंपैथी लेने के लिए हमें ऐसा कर दिया, हमने ऐसा कर दिया, हमने ऐसा कर दिया, हमारे पे ऐसा हो गया, लेकिन आपने क्या किया है वो भी जनता को मालूम है। इसलिए मुझे लगता है सच का सच, दूध का दूध सामने आ जाएगा।
तो मालूम हो जाएगा जनता को। आगे मुझे नहीं मालूम तपास यंत्रणा के पास क्या है, मुझे जानकारी नहीं है, लेकिन जब कोई भी यंत्रणा काम करती है उसके ऊपर प्रश्न चिन्ह उठाने के बजाय जिनों के ऊपर कार्रवाई हुई है उसने क्या किया है ये भी सोचना चाहिए। लेकिन सर शरद पवार कह रहे हैं जिस तरह से दो मुख्यमंत्रियों को गिरफ्तार किया गया ये दिखाता है लोकतंत्र की हत्या है। अपने अपने राज्य के मुख्यमंत्री हैं वो और इस तरह से उन्हें अलोकतांत्रिक तरीके से गिरफ्तार कर लिया जाता है। मुख्यमंत्री का पद रहने के बाद भ्रष्टाचार करना ये खुली परमिशन मिली है? क्या मुख्यमंत्री बनने के बाद भ्रष्टाचार करना इसके लिए मुख्यमंत्री बनते हैं? सरकार इसलिए बनाई जाती है? मुझे लगता है जरा थोड़ा जो यंत्रणा है इनका रिपोर्ट क्या आता है इसका विचार करना चाहिए। आज क्या बोलना उचित नहीं हुआ, क्या क्या उसमें है, आगे आएगा, सारे मीडिया में खुलासा होगा, तो मुझे लगता है बाद में बात करें। संजय राउत और उद्धव ठाकरे जिस तरह से बयान दे रहे हैं प्रधानमंत्री मोदी को लेकर, औरंगजेब की उपमा दे रहे हैं, दो बार कल इस तरह के बयान आए हैं। उद्धव ठाकरे मोदी जी को औरंगजेब कह रहे हैं और इसका सबक 4 जून को उद्धव ठाकरे को मिलेगा। 4 जून को मिलेगा। 4 जून को जब काउंटिंग होगी उद्धव ठाकरे के पॉलिटिकल फ्यूचर के लिए सबसे खतरनाक दिन होगा। उद्धव ठाकरे के पॉलिटिकल फ्यूचर के लिए सबसे खतरनाक दिन 4 जून होगा। लेकिन जिस प्रकार से उद्धव ठाकरे जी ने मोदी जी को औरंगजेब कहा, औरंगजेब की जो जीवन है वो अगर हमने देखा, औरंगजेब ने सत्ता के लिए अपने भाई को घर से बाहर निकाल दिया था। आपको इतिहास मालूम है। उद्धव ठाकरे ने भी सत्ता के लिए खुद के भाई को घर के बाहर निकाल दिया। औरंगजेब की पूरा ब्लड अगर है, जो जिस प्रकार से औरंगजेब में ब्लड था, उसकी वृत्ति आपको उद्धव ठाकरे के पूरे जीवन में दिखती है। खुद के परिवार के बड़े भाई को उद्धव ठाकरे ने घर से बाहर निकाल दिया, जो औरंगजेब ने अपने पिताजी के साथ किया था। पिताजी को जेल में डाल दिया था। औरंगजेब ने सरकार के सत्ता में रहने के लिए कई लोगों के पीठ पे खंजीर खोपा है। उद्धव ठाकरे ने भी देवेंद्र फडणवीस जी के पीठ पे खंजीर खोपा है। भारतीय जनता पार्टी ने बार बार उद्धव ठाकरे को संरक्षण दिया, सत्ता में लाने के लिए बार बार प्रयास किया। उद्धव ठाकरे को छोटा भाई समझकर, देवेंद्र जी ने छोटा भाई समझकर बड़े भाई के रूप में उद्धव ठाकरे जी के साथ व्यवहार किए। उनके ही जीवन पर खंजीर खोपने का काम उद्धव ठाकरे ने किया है। मैं दावा करता हूं, चैलेंज करता हूं उद्धव ठाकरे को, मोदी जी का फोटो लगाकर जब आप 18 सीटें जीत रहे थे, जब आपके इतने विधायक जीत रहे थे, तब मोदी जी राम जैसे थे। तब आपको मोदी जी, आपके उनके सभी स्पीच देख लीजिए उद्धव ठाकरे के 2019 के लोकसभा विधानसभा में, 2014 के सारे स्पीच देख लीजिए। जिस प्रकार से मोदी जी के बारे में उनका नाम लगाकर आपने वोट लिए, आपके 18 मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन के आए। जरा आप 4 जून को देखेंगे, मोदी जी का फोटो हट गया है, अब कितने चुन के आज देखेंगे। उद्धव ठाकरे जी औरंगजेब मोदी जी नहीं है। मोदी जी ऐसे व्यक्तित्व है कि 527 साल बाद बाबर के लोगों ने जो प्रभु रामचंद्र का मंदिर तोड़ा था, मोदी जी ऐसे हैं कि आपने 22 जनवरी देखा होगा, टेंट में विराजमान रामलल्ला विश्व के सबसे अच्छे मंदिर में विराजमान हुए, वो मोदी जी है। उनने, मोदी जी ने प्रतिष्ठापित किया है। औरंगजेब तो आप हो, औरंगजेब तो उद्धव ठाकरे आप हो। आपकी वृत्ति औरंगजेब जैसी है, खंजीर खोपने की वृत्ति आप में है। इसलिए जरा बोलना बंद करो, अपनी क्षमता में बात करो। अगर क्षमता के बाहर बात करेंगे तो जनता आपको सबक सिखाएगी। सर, 2022 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील वाईट घोटाळा झाला होता।
एकीकडे फाईल खोट्या दाखल झालेल्या, दुसरीकडे आता उद्धव ठाकरे. मला वाटतं तपास यंत्रणा लवकरच त्यांचा जे काही मला माहिती नाही, पण तपास यंत्रणाचा कुठल्या आधारावर काय केलं गेलं हे जरा बाहेर येईल तेव्हा यावर बोलू. सर, काँग्रेसचे आमदार राजू पारवे सातत्यानं महायुतीच्या नेत्यांना भेटत आहेत, त्यांचा प्रवेश निश्चित झाला असं म्हणायचं. विकसित भारताच्या गॅरंटीकरता पुष्कळ लोक भाजपमध्ये शिवसेनेमध्ये येण्यास तयार आहे. जसा जसा मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला प्रचंड पक्षामध्ये प्रवेश झालेले दिसतील. धन्यवाद. मी संजय निरुपमजीच्या व्यक्तीवर त्यांच्या राजकीय प्रवासावर कुठलंही प्रश्नचिन्ह लावणार नाही, पण विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्यासाठी तयार असेल आमचा दुपट्टा तयार आहे.